वाईट माणसांचं एकदम छान आणि मजेत चाललेलं असतं, पण चांगली माणसं बिचारी सहन करत जगतात. मग का बरं वाईट माणसांचं सगळं छान चाललेलं असतं? याचं उत्तर दडलंय थेट नवग्रहांमध्ये. नवग्रहांमध्ये 6 ग्रह म्हणजे सूर्य, मंगळ, शनी, राहू, केतू आणि अमावस्येकडे जाणारा चंद्र यांना वाईट म्हणलं गेलंय. आणि चांगल्या ग्रहांमध्ये बुध, गुरु, शुक्र आणि पौर्णिमेकडे जाणारा चंद्र हे 4 ग्रह आहेत. जर तुम्ही विचार केलात तर वाईट ग्रहांची संख्या ही 6 आहे आणि चांगल्या ग्रहांची संख्या ही 4 आहे. त्यामुळे निसर्गानेच कुठेतरी वाईटाचं पारडं हे कुठेतरी जड ठेवलं आहे आणि म्हणूनच वाईट माणसं थोडीशी मजेत आणि आनंदात दिसतात आणि चांगली माणसं बिचारी सहन करत जगत असतात. पण आपण कुठेतरी हे नक्की ऐकलंय की अंतिम विजय हा सत्याचाच होतो. मग का, कशामुळे? तर या 4 चांगल्या ग्रहांमध्ये एक ग्रह असा आहे जो सगळ्यांचा बाप आहे, तो म्हणजे गुरु. गुरु म्हणजे ज्ञान, नीतिमत्ता, योग्य न्याय आणि प्रकाशाचा अंधारावरती विजय. एक ग्रह असा आहे जो सगळ्या ग्रहांच्या वाईट शक्तींना पुरून उरतो, तो म्हणजे गुरु. आणि म्हणूनच चांगल्या माणसाने कधीच चांगुलपणाची वाट सोडू नये.